आजी तुम्ही कुठून आल्या ती कुठून मुर्शेदवरून आल्यात काय दुकान आहे तुमचा हातपाय दुखतात हातापायांचे आग होते तर मित्रांनो ह्या मावशी आज या डॉक्टरांकडे आल्यात त्यांचा हातपाय दुखतात हातापायांचे आग होते अशा राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो मी आज अशा ठिकाणी आलो आहे ना का ज्या ठिकाणी आपला सगळ्यांचाच फायदा होईल। कारण आज काय झालं मित्रांनो अनेक तऱ्हाचे आजार अनेक तऱ्हाचे रोग माणसाला तयार झाले ते आणि मग अशा वेळेला काय होतं आहे का अनेक दवा गोळ्या ह्या खायला जातात ते पण आज माणसाला गरज आहे ती आयुर्वेदाची। तर आज असेच एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। आता ते डॉक्टर आम्ही एक बालमित्र आहेत एकाच वर्गात आम्ही बरेच वेळ शिकलो परंतु ते डॉक्टर झाले। त्यांनी बराचसा वर्ष अभ्यास बराचसा वर्ष अनुभव मुंबई या ठिकाणी घेतला। तर त्यांचा दवाखाना आता राजूर या ठिकाणी आहे। तर तो दवाखाना कशा पद्धतीने ते कोणकोणत्या आजारांवर इलाज करतात हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। जाणून घेऊया ते डॉक्टर आहेत कोण। नमस्कार। नमस्कार सर, मी डॉक्टर आढळ बोलतोय। आपला परिचय डॉक्टर आढळ लालू आढळ। मी प्रॅक्टिस माझी मुंबईची आहे। मी MD आयुर्वेद आहे हो अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स। पण मला आयुर्वेदामध्ये जास्त रस असल्यामुळं हो मी प्रॅक्टिस करतो आयुर्वेद करतो। बरं मला एक सांगा तर आयुर्वेदात आपल्याला का रस आहे? कारण का आयुर्वेद हे जसं आपण आहार घेतो हो त्या पद्धतीनं आयुर्वेद हा माणसाला नुकसानदायक नसतो नाही बरोबर आहे। जसं आपल्या शरीराला भूक लागली का आपण आहार घेतो तहान लागली तर पाणी पितो हो तसं आयुर्वेदिक असं करतं का आपल्या शरीरामध्ये तुम्हाला कुठलाही नुकसानकारक नाही। जसं आपण पेनकिलर घेतो पेनकिलरनं काय होतं तेवढ्यापुरते तुम्हाला आराम भेटतो पण ते साईड इफेक्ट असतात। मी हे नाही बोलू शकत का बाबा आयुर्वेद फक्त एवढं सांगतो का तो मुळातून काढून टाकतो। आणि हा अभ्यास एवढी ट्रेनिंग आयुर्वेदाचा अभ्यास आयुर्वेदिक डॉक्टर झाले तुम्ही। आपण ज्यावेळी शाळेत होतो 10वीपर्यंत आपण होतो तर एवढा अभ्यास तुम्ही केला कुठं आणि ही ट्रेनिंग तुमची झाली कुठं? मी जेव्हा 12वी पास झालो हो 12वी पास झाल्यानंतर आपण हिस्ट्री कॅन्डिडेट असल्यामुळं आपल्याला सहजासहजी म्हणजे त्यावेळेस चांगलं आर्यपद ओरेल कॉलेज हो BMS। त्याच्यानंतर प्रॅक्टिस मी कोयंबतूर आयुर्वेदिक फार्मसी हो बरोबर हे करून त्यानंतर मी परत बॉम्बेमध्ये शिफ्ट MD अल्टरनेटिव्ह मेडिसिन केलं। त्यानंतर आपलं पण सध्या म्हटलं तरी आपला कल्याणमध्ये चिंचपाडा लक्ष्मीनगर इथे पण आपला डिस्पेन्सरी आहे। बरं तुम्ही मुंबईला डॉक्टर होते आता समजा मुंबईला तर आता तुम्ही गावाला आले तर त्या गावाला आल्याचं तुम्ही का आले आणि काय अनुभव काय आहे तुम्हाला? असा अनुभव याच्यामुळे आला का आपलं बरेच पेशंटची माझी रिक्वायरमेंट होते का तुम्ही सर का आम्हाला तिकडे येणं पॉसिबल नाही वाटत। हो जर तिकडं आलो तर तुमचे मेडिसिन म्हटलं तर आयुर्वेद जरा कॉस्टलीच असतो बरोबर आहे। जर कॉस्टली आहे तर तिकडं जर 1000 रुपये घालण्यापेक्षा जर तुम्ही इकडं आलात पेशंट तर आपल्याकडे भरपूरच आहे हो बरोबर। तर तुम्ही वाटलं तर जास्त दिवस म्हणू नका 3 दिवस द्या इकडे 2 दिवस तिकडं थांबा किंवा 4 दिवस तिकडं थांबा पण कसं आम्हाला प्रॉपर होऊन जाईल का आम्ही इथं येऊन औषधं घेऊन जाऊ शकतो। 1000 रुपये घालण्यापेक्षा जर आम्हाला इथं आम्हाला 300 रुपयात किंवा 500 रुपयामध्ये जर औषधं भेटतात तर आणि रिझल्ट असं आहे का आम्ही भले जर तुमचे 3 दिवस औषधं खाल्ले तरी आम्हाला 15 दिवस कुठं जायची गरज नाही पडत। आणि आपण एक गावच्या मातीत वाढलेलो गावच्या मातीत जन्मलेली माणसं आणि कुठंतरी आपल्या गावच्या लोकांना पण आपला फायदा झाला पाहिजे ना। त्याच्यासाठी आपलं जो आता एवढ्या वर्ष जर बाहेर काढले तर आमचं असं स्वप्न आहे जर व्यवस्थित झालं तर एक आयुर्वेदिक मोठा पंचकर्म किंवा आपला जो आहे एक हॉस्पिटलचं आपलं स्वप्न आहे ड्रीम्स माझा का इथे
वाटतंय. कारण का आज आपण ॲडव्हर्टाईज न करता जर आपण सकाळी बसतो संध्याकाळपर्यंत कुठले आहेत पेशंट येतात, बरे होऊन जातात, तर तो एक बरं वाटतं. म्हणजे कसं आपण आजपर्यंत मुंबईमध्ये ठीक आहे, आपण बोललो का बाई एवढे झाले तेवढे झाले, एवढे पाहिजे तेवढे पाहिजे देतात. पण आज इकडे गावाला येऊन एवढं भारी वाटतं मला आज का बाबा चला. गावचं वातावरण पण चांगलं आहे. वातावरण क्लायमेट वगैरे एकदम सुपर अँड खरंच ॲब्सोल्युटली मी इकडचं असून सुद्धा इकडचं म्हणजे लाईफ नाही जगू शकलो. हां, पण आज वाटतंय का गावची लाईफ जगावा. हा गावचं लाईफ जगा, हां. बाकीचं ड्रीम्स इट्स ओके. आणि हे तुमचं सर्टिफिकेट आहे यस. आणि हे तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं, तुम्ही अनुभव भरपूर घेतला आणि तिकडं पण एक दवाखाना आहे तुमचा. हो. आणि आहे. त्यानंतर आता आपल्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची अशी आहे की आता तुमच्याकडे एवढे जे औषध येते, हां. समजा हे सगळं पूर्ण औषध येते, ओके. तर आजपर्यंत मग तुम्ही आता ह्या कोणकोणत्या आजारांविषयी अभ्यास केला आहे आणि म्हणजे आता कोणकोणत्या आजारांवर आपल्याकडे विलाज होतात? बरं, आपल्याकडे आमवात म्हटलं तर सूज येऊन दुखणे, बरोबर. त्यानंतर आपल्याकडे संधिवात संधिवात म्हणला तर कंबर गुडघे सगळ्या याच्यामध्ये त्याला संधिवात बोलतो. कारण का गुडघ्यामध्ये आवाज येत आहे बसताना उठताना, जसं लुब्रिकेशन बोलतो आपण. लुब्रिकेशन म्हणलं तर जर वंगण कमी होतं, कमी झाल्यानंतर काय होतं का शरीरातला एक ना एक स्नायू दुखतो, बरोबर आहे. हो. त्यानंतर आपण म्हटलं तर स्पॉन्डिलिसिस म्हटलं तर जर मणक्यामध्ये L5 L4 एनिथिंग्स गॅप पडले, जे गॅप वगैरे, तर आयुर्वेद त्याला सपोर्ट करतं का बाबा आपण काय केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर फक्त थोडंसं डाएट असतं, ते डाएट पण निघून जातं. म्हणजे प्रॉपर आपण जर डाएट दिलं का बाबा वाताळ गोष्ट खाऊ नये. बरं, आता सातत्यानं एक आजार आहे ना, तो जास्त आढळतो आहे आपल्याकडं, म्हणजे सांधेवात, मणक्याला गॅप आणि मूतखडा, ह्या एवढ्या आजारांवर आपल्याकडे इलाज होतात. मूतखडा हा मुळातून निघून जातो, पण त्याच्यामध्ये कसं असतं आपण नाडी परीक्षण करतो. हो, नाडी परीक्षण. नाडी परीक्षण अशी गोष्ट असते, हां. तुम्ही भले लॅबमधून तुम्ही रिपोर्ट वगैरे काढता, हो तेव्हा आपल्याला कळतं किती MM आहे. हो 7 MM, 5 MM, 8 MM. तुम किडनी स्टोन आणि गोल ब्लड स्टोन दोन असतात, एक पित्ताशयामध्ये असतो आणि किडनीचा असतात, बरोबर आहे. हो. पण त्यात प्रॉपर कसं असतं, तुम्ही मूतखडा असा आजार असतो, तुम्ही शरीरामध्ये किती कॅल्शियम आहे, बरोबर आहे, त्याच्यावर डिपेंड होतं. तुम्ही विहिरीचं पाणी त्यावर कसं क्षार असतो, बरोबर आहे. मग याच्यामध्ये मूतखडा तुम्हाला तयार का होतो याच्यावरती डिपेंड होतं. आणि आयुर्वेद अशी गोष्ट आहे, नाडी परीक्षेनुसार तुमचा मुळात काढून टाकतं ते, आणि ती जागा पण पूर्णपैकी भरून काढतं. बरं मित्रांनो, भरपूर औषधं आहेत त्यांच्याकडे. पहा, पूर्ण हे औषधं आपल्याकडं पूर्ण आयुर्वेदिक औषधं आहेत, गोळ्या औषधं पूर्ण आयुर्वेदिक आहेत. आणि त्यांच्याकडे आल्यानंतर नाडी परीक्षण, BP चेक करणे, रक्त चेक करणे, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे चालतात. तर मित्रांनो, आता जर समजा आता प्रत्येकाला राजूर या ठिकाणी टाकला आहे आपण, राजूरमध्ये टाकायचा उद्देश आपला काय आहे असा? उद्देश असं आहे, कारण का राजूर हा बाजारपेठ आहे. हो, आपल्या चाळीसगाव डांगांचं बाजारपेठ आहे. 40 आणि येणारा जाणारा जो इथं आहे का आपल्याला असं वाटलं का बाबा येतात विचारतात का नेमकी काय आहे बाबा तुमच्याकडं आयुर्वेद. आणि आयुर्वेद ॲक्च्युली इकडे जवळजवळ जेमतेम 99% म्हणलं तर गावासाठीला नाही माहीत, बरोबर आहे. तर मला वाटलं जर आपण इकडचे आहे तर आपण तिथं पोहोचवा म्हणून. पण इथले असे पेशंट आहेत का आल्यानंतर आपण जास्त हे करत नाही का 2-2 दिवसानं आपण जास्तीत जास्त 3 दिवसात आपण बनवून देतो मेडिसिन समोर त्यांच्यासमोरच. त्यांना असं विषय वाटतं की बाबा जर हे डॉक्टर समोर औषध बनवून देतात, बरोबर आहे, तर याच्यामध्ये काय तर तथ्य आहे. जर आपण 3 दिवसात बनवून देऊन सुद्धा
जर पेशंट चौथ्या दिवशी हसत येतो, पण का आयुर्वेद त्यांना पटलं. म्हणून हा उद्देश एकाचा, जर आपण मुंबईमध्ये 100% लोक आहेत ना आयुर्वेदच घेतात आयुर्वेदच. आणि आज माणसाला हवंय काय तर फक्त निरोगी पैशाला महत्त्व नाही, निरोगी जीवन, आरोग्य. निरोगी जीवन मी खास त्यासाठी झालो आणि मी आज इकडे आलो तर निरोगी जीवनसाठीच आलोय. आणि जर आपल्याला भविष्यात हे चांगलं चाललं हां तर हॉस्पिटलची जे काय असेल पुढची समोरून पेशंटसाठी. तर धन्यवाद डॉक्टर, आपण आम्हाला एकदम मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि कुठंतरी मित्रांनो आता आयुर्वेदाची गरज आहे. आयुर्वेदिक औषधं खाली तर शरीराला कुठलाही इफेक्ट होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांच्याकडं किडनी स्टोन म्हणजे मुतखडा, सांधेवात अशा बऱ्याच आजारांवरती इलाज चालतो आहे. तर त्यांचं आता त्यांच्याकडे हे त्यांची ही पावती आहे, म्हणजे कोणत्या आजारांवर ते पण आपल्याला समोर दिसणार ते. आणि जर कोणाला यायचं असेल अनेक म्हणजे आजारांवर इथं उपाय जर करायचा असेल तर आता नवीन डॉक्टर येते, आता आले ते तर नक्कीच बरेचसे पेशंट त्यांच्याकडून नीट होऊन गेले. पूर्ण त्यांच्याकडे सर्टिफिकेट सगळ्या गोष्टी आहेत, ते आयुर्वेदिक डॉक्टर येते. तर त्यांचा पत्ता मी देतो. तर आपली जी स्टेट बँक आहे, स्टेट बँकच्या समोर एक आदर्श सेवा केंद्र, पैसे काढा येतात लोक, तिथून सरळ बोळाने यायचं आणि समोर आपल्याला तो बोर्ड दिसायला, काय त्या बोर्डाचं नाव ते काय आपल्या दवाखान्याचं नाव, सद्गुरू कृपा, तो समोर बोर्ड दिसतो. तर इथं या आणि आपला आयुर्वेदिक गोष्टींवर भर द्या मित्रांनो. आणि ते पण आमचे मित्रच आहेत. असो मित्रांनो, ही एक चांगली माहिती मी आपल्याला दिली. जर कोणाला काही असा आजार असतील मुतखडा वगैरे तर नक्कीच या मित्रांनो. आणि जर अधिक संपर्क साधायचा असेल तर त्यांचा नंबर आहे ना मित्रांनो, ह्या डॉक्टरांचा नंबर आपण समोर आपल्याला जो नंबर दिसतोय तो मी आपल्याला नंबर पण दिसतोय. अधिक संपर्कासाठी तिथं संपर्क साधा. तर आपण पण डॉक्टर खूप छान माहिती दिली. आता डॉक्टर आमचे वर्ग मित्र आहेत तर खूप छान माहिती दिली, धन्यवाद. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.